महाराष्ट्रातलं शिष्टमंडळ माननीय वित्तमंत्र्यांना भेटलं। आमचे दोन्ही महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते, फायनान्स मिनिस्टर, इंडस्ट्रीज मिनिस्टर, एनर्जी मिनिस्टर सुप्रियाताई सुळे, सहकार मंत्री, असे सगळे लोक आम्ही त्या ठिकाणी भेटलो आणि सन्माननीय वित्तमंत्र्यांना आम्ही विनंती केली की महाराष्ट्रामध्ये ज्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्या बँकांची जी काही त्याचं जाळं आहे हे खूप मोठं आहे आणि मोठ्या प्रमाणात जी ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आहे ही या जिल्हा मध्यवर्ती बँकांवर अवलंबून आहे आणि त्या बँकांमधले व्यवहार बंद झाल्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना, विशेषतः शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे। त्यामुळे त्याला जास्तीत जास्त करन्सी उपलब्ध करून द्यावी, त्याच्यावरचे निर्बंध दूर व्हावेत, अशा प्रकारचा विषय हा त्या ठिकाणी आम्ही मांडला आणि आमच्या ज्या बँका आहेत हे देखील आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं की या RBIच्या सगळ्या नॉर्म्सला कंप्लाय करतात, त्यामुळे या बँकांमधनं कुठलाही गैरव्यवहार या ठिकाणी होऊ शकणार नाही। मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरजी, जयंत पाटीलजी आणि जी पतपेढी संस्था आहे त्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते, त्यांनीही आपल्या अडचणी काय आहेत त्या अडचणी त्या ठिकाणी मांडल्या आणि सन्माननीय अर्थमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं। त्याच्यावर त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्यांनी नाबार्डशी तिथनंच चर्चा केली आहे आणि उद्या रिझर्व्ह बँकेशी देखील ते चर्चा करतील आणि मला विश्वास आहे की हा जो काही एक प्रश्न निर्माण झालेला आहे, पहिल्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त लिक्विडिटी ही बँकांमध्ये आली पाहिजे आणि त्यासोबत त्याच्यावरचे जे काही निर्बंध आहेत ते उठले पाहिजेत। त्या दृष्टीनं आज आम्ही आता या ठिकाणी जे निवेदन दिलं आहे त्याच्यावर सकारात्मक विचार होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे।